हरिओम. सद्गुरु ओम मालती आई की जय. व्रजभूमीतील भक्त कथा मालेत मी अनुप्रिता थत्ते तुम्हा सर्वांचं स्वागत करते. या कथामालेतील 29वी कथा आपण बघतोय पंडित रामकृष्णदास बाबाजी यांची. त्याचे 4 भाग आपण ऐकलेत. आज आपण 5वा भाग ऐकूया. बाबा जेव्हा राघव की गुफा इथं राहत होते तेव्हा किंवा ते नंतर जेव्हा श्यामकुटीमध्ये राहायला गेले तेव्हा, या सर्व काळामध्ये गोवर्धन येथे निष्कांचन भजनानंदी अशी महात्मा लोकांची एक मोठी टोळी होती आणि पंडित बाबा त्या टोळीचं केंद्र होते. हे सगळेजण नेहमी आपण ऐकलंय तसं सकाळी 2 किंवा 3 वाजता उठून सगळा दिवस भजन करीत आणि 2च्या नंतर भजनाच्या आपल्या कुटीतून, गुहेतून बाहेर येऊन मग अंघोळ वगैरे करून मधुकरीसाठी जात. मग आपापली मधुकरी घेऊन ते सगळेजण मिळून एका कुठल्यातरी ठिकाणी जमत आणि एकत्र बसून एकमेकांना आपल्या मधुकरीतला भाग देऊन म्हणजे मिल बाटकर खाना असं ज्याला म्हणतात तसं सेवन करत. मधुकरीचं सेवन करून आपला आपला झोला घेऊन ते रात्री 12 वाजेपर्यंत तिथेच बसून आध्यात्मिक गोष्टी करत असत. आपल्या आपल्या भजनाची गोष्ट सांगत, आपले अनुभव एकमेकांना सांगत आणि ही खूप एका वरच्या लेव्हलची सर्व चर्चा असल्यामुळे शक्यतो त्यांना आपल्या या ग्रुपच्या बाहेरचं कुणीही त्याच्यामध्ये यायला नको असे. त्या उद्देशाने ते जेव्हा रात्री 12 वाजता किंवा आपली ही मजलिस संपल्यानंतर आपापल्या ठिकाणी जाण्यासाठी उठत, तेव्हा दुसऱ्या दिवशी कुठे जमायचं हे त्यांचं आदल्या दिवशीच ठरत असे. अशा प्रकारे दररोज एका वेगळ्या ठिकाणी हे सगळे जमत असल्यामुळं लोकांना ह्याचा पत्ता लागत नव्हता आणि आपली ही बैठक गुप्त ठेवणं ह्या सगळ्या महात्म्यांना जमत होतं. एका दिवशी चकलेश्वर येथील महंत श्री सनातनदास बाबा ह्यांनी सांगितलं, की उद्या तुम्ही सगळे जण माझ्या कुटीवरती मधुकरी घेण्यासाठी म्हणजे मधुकरी खाण्यासाठी जमा. दुसऱ्या दिवशी आपली मधुकरी घेऊन प्रत्येकजण तिथे जमा झाले. सनातनदास बाबांना कुणीतरी बरेच परवल दिलेले होते आणि त्याच्यामध्ये 5 शेर परवलात 1 शेर तूप घालून त्याची अतिशय उत्तम अशी भाजी त्यांनी बनवलेली होती. हा मोठा थाळा असा घेऊन त्याच्यामध्ये त्यांनी ती सगळी भाजी घातली तयार झालेली आणि परमेश्वराला नैवेद्य दाखवून तो सगळा थाळा त्यांनी पंडित बाबाजांच्या समोर आणून ठेवला आणि घ्या असं त्यांना म्हणाले. तेव्हा या सगळ्यांशी गप्पा मारता मारता पंडित बाबांनी खायला सुरुवात केली आणि वा 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 किती सुंदर झालंय, किती किती सुरेख भाजी जमून आलेली आहे आणि भगवंतानी पण ती किती प्रेमाने स्वीकारलेली आहे आणि त्याचा स्वाद ही या भाजीमध्ये मिसळलेला आहे असं म्हणून पंडित बाबा एका पाठोपाठ एक परवल खाऊ लागले. ज्यांनी ती चेष्टेनी सगळी भाजी या रामकृष्णदास बाबाजींच्या समोर आणून ठेवलेली होती, त्या सनातन दास बाबाजींना आणि बाकी सगळ्याच लोकांना असं वाटलं होतं, की रामकृष्ण बाबांचा नेहमीचा आहार तर अतिशय थोडा आहे. त्याप्रमाणे त्यातले एक 2-4 परवल ते खातील आणि मग आपल्या सगळ्यांनाच त्याचा प्रसाद मिळेल. परंतु आज काही विलक्षणच घडलं. ती शब्दशः सगळी भाजी म्हणजे 5 शेर परवल एकट्या रामकृष्णदास बाबाजींनी संपूर्ण खाल्ले आणि बाकी सगळी लोक पाहतच राहिले. ह्या कुठल्या
एका अपूर्व आवेशामध्ये त्यांनी ही लीला केलेली होती, ते त्यांचं त्यांनाच माहिती. आता याच्यानंतर जणू काय सगळी एकमेकांशी चर्चा करू लागले, की एक तर आज प्रत्यक्ष परमेश्वरांनीच या सनातनदास बाबाजींचा हा प्रसाद या रामकृष्ण बाबाजींच्या शरीरामध्ये येऊन घेतलेला आहे. नाहीतर विनोदामध्ये जी एक चिनवती म्हणतात, सगळ्या थाळ असं त्यांच्यासमोर ठेवून घ्या असं म्हणून जी सनातनदास बाबाजींनी दिलेली होती, त्याचा स्वीकार करून यांनी एक वेगळीच लीला आपल्या सगळ्यांना दाखवलेली आहे. राघवदास गुफेमध्ये राहत असताना आपण आता बघितलं, की कसं प्रिया शरण बाबाजी यांच्या श रामकृष्ण दास बाबाजींच्याकडे आलेले होते. त्याच्यानंतर काही दिवसांनी एक वैष्णव श्री कृपा सिंधुदास बाबाजी हे पंडित बाबांच्याकडे योगायोगाने राहायला आले. बाबा त्यावेळेला अतिशय आजारी होते आणि त्यांच्या सेवेसाठी एका अत्यंत योग्य आणि श्रेष्ठ अशा सेवकाची आवश्यकता होती. ती आवश्यकता पूर्ण करण्यासाठीच जणू परमेश्वराने कृपा सिंधू बाबांना त्यांच्याकडे पाठवलेलं होतं. ते साक्षात सेवामूर्ती होते. ते इतके प्रेमळ होते, की त्यांना रामकृष्ण बाबाजींच्या बद्दल मनामध्ये इतकं प्रेम निर्माण झालेलं होतं, की तनामनानी ते बाबांची सेवा करू लागले. बाबा आजारी होते. सेवा तर करून घ्यावी लागत होती. परंतु एका वैष्णवाकडून अशी सेवा करून घेताना बाबांना अतिशय संकोच होत असे. त्यामुळे आजार आपला थोडासा बरा झाल्यावरती कृपासिंधू बाबांना त्यांनी सांगितलं, की "आता तुम्ही दुसरीकडे जाऊन राहून भजन करा." कारण कृपासिंधू बाबांचा सेवा करण्याचाच पिंड होता. म्हणजे एखाद्याचा स्वभाव किंवा एखाद्याची साधनेची व्याख्या जशी असते त्याप्रमाणे कृपासिंधू बाबांना मनापासूनच सेवा आवडत असे. त्यांना रामकृष्ण बाबा अतिशय आवडलेले होते. त्यांच्यावर त्यांचं प्रेम बसलेलं होतं आणि सेवेतूनच परमार्थ साधायचा असेही त्यांचे विचार होते. बाबांनी आग्रह केल्यानंतर सुद्धा या कृपासिंधू बाबांनी रामकृष्णदास यांना सोडलं नाही. जणू काय त्यांचे पंचप्राण आता ह्या रामकृष्णदासांशीच बांधले गेलेले होते आणि ते शेवटपर्यंत तिथेच राहिले. त्यांची या रामकृष्ण बाबाजींशी इतकी अभिन्नता झाली, की ते जणू त्यांचे एक अंगच बनून राहिले. रामकृष्णदास बाबाजी त्यांना हळूहळू प्रेमाने बच्ची असं म्हणू लागले. स्त्रीलिंगी अशा टोपण नावाचा प्रयोग रामकृष्णदास बाबाजी बहुधा याच्यासाठी करत होते, की कृपासिंधू बाबा यांची जी लीलास्मरणाची पद्धत होती, ती मंजरी स्वरूपाची म्हणजे राधेची सखी ह्या स्वरूपाची होती. आणि त्याचंच निरंतर ह्यांना स्मरण राहावं आणि त्याचं निरंतर ध्यान यांना जमावं म्हणूनच जणू काही बाबा त्यांना बच्ची म्हणू लागले. त्यांनी बाबांच्या प्रमाणे गोविंद लीलामृत कंठस्थ केलं होतं आणि बाबांनी शिकवलेल्याप्रमाणे राधाकृष्णाच्या अष्टकालीन लीलाच्या स्मरणामध्ये ते बुडून राहिलेले असत. आता हळू-हळू त्या लीला स्मरणामध्ये त्यांची इतकी प्रगती झाली, की काही वेळेला या बाबांच्या सेवेच्या वेळा त्यांच्याकडून चुकत असत. रामकृष्ण बाबाजी हे खरं तर नेहमी स्वमग्न, अंतर्मग्न असेच असत. आणि अष्टप्रहर या श्रीकृष्णाच्या लीला स्मरणामध्ये त्यांचा अभिनिवेश
रा स नित्य राहत असे. जेवढा असायचा तेवढाच राहत असे सतत. म्हणजे झोपता, उठता, चालता, फिरता, खाता, पिता ते परमेश्वराच्या लीला स्मरणामध्येच असतील. आपल्या नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे रात्री 2 वाजता उठून दुपारच्या 2 वाजेपर्यंत ते आपल्या कुटीच्या आतमध्ये बसून नामजप करत आणि त्याच्याबरोबर लीलास्मरणही चालत असे. मंत्रजापाच्या पूर्वी कागदावरती रेखाटलेल्या राधाकृष्ण आणि निताई गौर यांच्या चरणचिन्हाला ते मस्तकी लावत आणि मग मंत्रजपाला सुरुवात करत. ते जेव्हा मंत्रजपासाठी कुटीमध्ये बसलेले असत, त्यावेळेला तिथे कोणीही जात नसे आणि कुटीच्या बाहेरही लोक सर्वत्र शांतता पाळत असत. असं असलं तरीसुद्धा रामकृष्णदास बाबाजी बच्ची, बच्ची म्हणून कृपासिंधू बाबांना मात्र कधी-कधी बोलवत असत. त्याचं कारण असं होतं, की एखाद्या लीलेच्या स्मरणामध्ये ते इतके गुंगून जात, की त्यांना ह्याच्या पुढील लीला कोणच्या आहेत ह्याचं स्मरण राहत नसे आणि त्यासाठी त्यांना कृपासिंधू बाबांची मदत घ्यावी लागत असे. अशा प्रकारे अ, कृपासिंधू बाबा हे रामकृष्णदास बाबाजींची अंतरंग आणि बहिरंग अशा दोन्ही प्रकारांनी सेवा करत असत. कृपासिंधू बाबांचा नाईलाज फक्त त्यावेळेला होत असे, की जेव्हा ते आपल्या गुरूंप्रमाणेच लीला स्मरणामध्ये तल्लीन होत आणि त्यांना बाह्य ज्ञान राहत नसे. आपली शुद्ध ते सुधबुध खो बैठते है, असं त्यांचा प्रकार होत असे. एकदा अशी गंमत झाली, की हे गुरु आणि शिष्य ग्रीष्म ऋतूमध्ये मधुकरीसाठी गेलेले होते. तिथून परत येताना अचानक वाऱ्याची गती काहीशी तीव्र झाली. मार्गातील सर्व झाडे एका विशिष्ट लयीमध्ये जणू काही लयीमध्ये बोलू लागले, म्हणजे डोलू लागले. त्याचा एक विशिष्ट असा आवाज होऊ लागला. हलके-हलके पाण्याचे थेंब या गरम अशा वातावरणामध्ये पडून सुशीतल करू लागले. पक्षी मधुर आवाज करत आपल्या आपल्या घरट्याकडे जाऊ लागले. अशा वातावरणामध्ये दोघांच्याही हृदयामध्ये राधाकृष्णाच्या मधुर अशा लीलेचं उद्दीपन झालं आणि परिणाम स्वरूप दोघांचंही बाह्य ज्ञान निघून गेलं. यंत्रवत ते रस्त्याने चालत होते. पण आपण कुठे जातोय आणि काय करतोय ह्याचं त्यांना ह्या लीला स्मरणामध्ये भान राहिलेलं नव्हतं. वृंदावन येथून दाऊजीच्या बागेपर्यंतचा नेहमीचा रस्ता त्यांचा, पण तो रस्ता त्यांचा चुकला आणि ते खरं तर ह्या ठिकाणी किती वर्षापासून राहत होते आता. तरी त्यांचा तो नेहमीचा रस्ता चुकला आणि एका लांबच्या सुंदरक नावाच्या गावामध्ये ते जाऊन पोहोचले. यामध्ये जर एकटे बाबाच लीलेमध्ये मग्न झाले असते आणि कृपासिंधू बाबा जर भानावर असते, तर रस्ता चुकला नसता. परंतु दोघांचीही तीच अवस्था झाल्यामुळं ते रस्ता चुकले. कृपासिंधू बाबा हे आता इतके हृदगत झालेले होते रामकृष्ण बाबाजींशी एकरूप झालेले होते, की त्याची साक्ष आपल्याला 1-2 घटनांमधून कळते. एकदा पंडित बाबांच्या दाढेमध्ये काही कीड लागून म्हणा, काही होऊन खूप दुखू लागली दाढ. त्याच्यासाठी डॉक्टरांना बोलावलं. डॉक्टर आले आणि त्यांनी बाबाजींना विचारलं, की "बाबा दाखवा तुम्ही करून कोणची दाढ दुखतीये तुमची?" तेव्हा बाबांनी उत्तर दिलं, "मला नाही माहिती कोणची दाढ दुखती." तेव्हा डॉक्टर आश्चर्याने म्हणाले, की "तुम्हाला माहीत नाही तुमची कोणची दाढ दुखते, मग कोण सांगणार? कुणाला माहिती असणार?" तर बाबा म्हणाले, "बच्चीला माहिती आहे, बच्ची सांगेल." ताबडतोब बच्ची
जवळ आले आणि त्यांनी बरोबर रामकृष्ण बाबांची जी दाढ दुखत होती ती दाखवली आणि त्याच्यावरती डॉक्टरांनी इलाज केला. एकदा पुन्हा बाबा थोडेसे आजारी होते आणि त्यांना इतकी दुर्बलता आली होती, की त्यांच्या तोंडून शब्द फुटत नव्हता. म्हणजे त्यांना बोलायलाही त्राण राहिलेलं नव्हतं. आणि नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे कुणीतरी मधुकरी आणायला जायला पाहिजे. तसे त्या दिवशी कृपासिंधू बाबा मधुकरीसाठी निघाले आणि गावाकडे गेले. इकडे बाबाजींना खूप तहान लागली आणि ते नुसतंच आ, आ करून भोवती असलेल्या शिष्यांना काहीतरी सांगू लागले. परंतु त्या शिष्यांना बाबाजींना तहान लागली आहे आणि ते पाणी मागतायत हे काही केल्या कळेना. कृपासिंधू बाबा हे गोविंदजीचं दर्शन घेऊन मधुकरसाठी निघाले आणि त्यांना रस्त्यामध्ये वारंवार तहान लागू लागली. ते कितीतरी वेळा थांबून मागून बऱ्याच वेळेला पाणी प्यायले, पण कितीही पाणी प्यायलं तरी त्यांची तहानच थांबेना. हे आपल्याला असं का होतंय हे त्यांना कळेना. मधुकरी घेऊन ते जेव्हा आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी आले आणि मधुकरी ठेवून रामकृष्ण बाबाजींच्या जवळ गेले, तेव्हा त्यांना लगेचच कळलं, की बाबा आ, आ करून पाणी मागतायत. आणि मग त्यांच्या लक्षात आलं, की आपल्याला रस्त्यामध्ये अशी तहान का लागत होती. त्यांनी बाबाजींना पाणी दिलं. बाबाजींनी पाणी प्यायलं आणि या कृपासिंधू बाबाजींची तहान आपोआपच शमली. अशा प्रकारे ह्या कृपासिंधू बाबाजींच्या वरती या रामकृष्ण बाबाजींचं अतिशय प्रेम होतं. आता यापुढील कथा आपण 6व्या भागामध्ये ऐकू. हरिओम.